पुणेकरांनी हटके व्हॅलेंटाईन साजरा केलेला आहे। व्हॅलेंटाईन डे म्हटलं की अनेकांचे वेगवेगळे प्लॅन असतात, मात्र पुणेकरांना निसर्गावर प्रेम व्यक्त करत व्हॅलेंटाईन डे साजरा केलेला आहे। पुण्याच्या मुळामुठा नदीपात्रात पुणेकरांनी एकत्र येऊन स्वच्छता मोहीम करून व्हॅलेंटाईन डे साजरा केलाय। शाळकरी मुलांपासून आयटीत शिकणारे विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांनी या मोहिमेमध्ये सहभाग घेतला। त्यांच्यासोबत बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांनी। आज व्हॅलेंटाईन डे आहे। प्रत्येकजण आपल्या पद्धतीने आपल्या प्रेमाची व्याख्या आहे जे व्यक्त करत असतो, मात्र पुण्यामध्ये एक वेगळा उपक्रम आपल्याला पाहायला मिळत आहे। व्हॅलेंटाईन डे निमित्त निसर्गावर प्रेम करणारे अनेक पुणेकर या ठिकाणी आपल्याला उपस्थित आहेत। नेमकं काय आहे त्यांचा हा व्हॅलेंटाईन आपण समजून घेऊ। ताई, काय सांगताल? हातात गुलाबाचं फूल आहे, मात्र एका साईडला तुम्ही स्वच्छता करताय, निसर्गावर प्रेम करणारे घोषणा देतात। नेमका कसं आहे तुमचा आजचा व्हॅलेंटाईन डे? निसर्गावर प्रेम करणं हा विन विन सिच्युएशन सारखा असतो, कारण निसर्ग आपल्याला लॉंग टाईम माणसं तरी सोडून जातील पण निसर्ग आपलं कधीच साथ सोडत नाही। म्हणून हा व्हॅलेंटाईन्स डे स्पेसिफिकली आम्ही मुलांसोबत सगळ्यांसोबत इथे साजरा करतोय। काय नेमकं केलं आज तुम्ही? आज आम्ही इथे पर्यावरण स्वच्छता म्हणजे नदी स्वच्छता ड्राईव्ह ऑर्गनाईज केलेला आहे आणि मुलांमध्ये थोडंसं निसर्गाप्रती प्रेम निर्माण व्हावं यासाठी आम्ही थोडीशी अवेअरनेस ड्राईव्ह केलेला आहे, जेणेकरून विद्यार्थी इथून पुढे फक्त हा एक दिवसाचा ड्राईव्ह नसून आयुष्यभर हे लक्षात ठेवतील की आपल्याला निसर्गावर प्रेम करत राहायचे आणि निसर्गाची काळजी आपल्याला घेत राहायची आहे, तेव्हाच आपला निसर्गीसुद्धा आपली काळजी घेत राहील। हातात गुलाबाचं फूल आहे, ग्लोव्ज आहे, नेमकी साफसफाई करण्याचा हेतू काय होता? नेमकं म्हणजे की आपलं निसर्गाप्रती किती प्रेम आहे हे एक दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न आम्ही केलेला आहे। निसर्ग आपल्याला सतत काही ना काही देत असतं, पण आपण निसर्गासाठी एक काहीतरी करावं या भावनेने आज या नदीपात्राची स्वच्छता आम्ही केलेली आहे। जी नदी आहे पाठीमागे आपण पाहतोय त्या नदीच्या परिसरातली स्वच्छता आजच्या व्हॅलेंटाईन डे निमित्ताने केलेली आपल्याला पाहायला मिळतात। महत्त्वाचं म्हणजे निसर्गावर प्रेम करण्यासाठी त्यांनी या ठिकाणी शपथसुद्धा घेतलेली आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन विके कांबळेसह निलेश खरमरे, झी मीडिया, पुणे।